अवसरी बुद्रुक ही आंबेगाव तालुक्यातील शिक्षणाची पंढरी म्हणून पुढे येत आहे. आज तालुका व तालुका बाहेरील विद्यार्थी अवसरीत शिक्षण घेण्यासाठी म्हणून येतात. ही उल्लेखनीय बाब आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांनी केलं आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अवसरी बुद्रुक या विद्यालयाचा शतकोत्तर सुवर्ण महोत्सवाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या विद्यालयाला 150 वर्ष पूर्ण झाली आहेत. 1868 साली सुरू झालेल्या या विद्यालयाचा नावलौकिक आजही टिकून आहे. या प्रसंगी शतकोत्तर महोत्सवानिमित्त प्रकाशवाट या समनिकेचे प्रकाशन उपस्थितांच्या हस्ते करण्यात आलंय. यावेळी बोलताना विवेक वळसे पाटील म्हणाले, अवसरी बुद्रुक शाळेने अवसरी बुद्रुक गावचे नाव जिल्हा स्तरावर नेले आहे. आज जिल्हा स्तरावर शाळेचे नाव मोठे केले असून याच शाळेने अनेक अधिकारी, वसंत अवसरीकर यांसारखे कलावंत घडवले आहेत. या कार्यक्रमाचे आयोजन शाळा व्यवस्थापन कमिटीने केले होते. यावेळेस पुणे जिल्हा दूध उत्पादन संघाचे अध्यक्ष विष्णू हिंगे, शांताराम हिंगे, सरपंच पवन हिले, उपसरपंच सचिन हिंगे, PSI राहुल हिंगे, सामनाचे उपसंपादक राजू हिंगे, रेवती वाडेकर, म्हातारबा टावरे, गेनभाऊ हिंगे, प्राचार्य रमेश हळदे, आजी माजी विद्यार्थी आणि आजी माजी शिक्षक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रतिभा शिंगाडे व गीतांजली लोंढे यांनी केलंय, तर आभार मुख्याध्यापक हेमंत विटकर यांनी मानलंय. आपण ज्या शाळेत शिकतो त्या शाळेच्या संदर्भातली आत्मीयता प्रत्येक विद्यार्थ्याला त्या ठिकाणी असते. आज हीच आत्मीयता व्यक्त करण्यासाठी सगळे माजी विद्यार्थी देखील या ठिकाणी आले असतील. प्रत्येकाच्या मनामध्ये आपापल्या वेळच्या काही भावना त्या ठिकाणी असतील. आम्ही जर या शाळेचा माजी विद्यार्थी नसलो तरी माझे आजोबा या शाळेत शिकलेले आहेत. याची एक वेगळी आपुलकीची भावना या शाळेविषयी मला त्या ठिकाणी आहे. आजपासून 150 वर्षापूर्वी जेव्हा आपल्याला स्वातंत्र्य देखील मिळालेलं नव्हतं, त्या वेळेला या परिसरामध्ये ही शाळा या ठिकाणी सुरू झाली आणि आजूबाजूच्या सगळ्याच परिसरातून या ठिकाणी विद्यार्थी येऊन या गावातल्या आणि सगळ्या परिसराचे विद्यार्थी या ठिकाणी येत त्या ठिकाणी शिक्षण घेत होते. या शाळेच्या संदर्भामध्ये आजही आपल्या शाळेचं जे काही नावलौकिक आहे तो अतिशय मोठा आहे. विद्या विकास मंदिरामध्ये आजही वेगवेगळ्या ठिकाणाहून लोकांनी गाड्या त्या विद्यार्थ्यांना केलेल्या आहेत आणि वेगवेगळ्या भागातून विद्यार्थी या ठिकाणी येतात. पूर्वी सोय नव्हती म्हणून येत होते. आज सोय असून देखील या परिसराची गुणवत्ता आणि या शाळा दोन्ही शाळांची गुणवत्ता अतिशय चांगली आहे म्हणून या ठिकाणी येतात. त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन केलं पाहिजे. आणि या आपल्या सगळ्याच परिसरातून, संपूर्ण जिल्हा परिषदच्या या परिसरातून किंवा मंचरपासूनच्या खालच्या परिसरामध्ये एक आदर्श शाळा म्हणून आपल्या या गावाचं एक आगळं वेगळं लहानपणीच्या सगळ्या आठवणी त्या ठिकाणी उभ्या राहतात. इथं व्यासपीठावर बसलेले असतील, समोर बसलेले असतील, सगळ्याच माजी विद्यार्थ्यांना प्रत्येकाच्या मनामध्ये शाळेच्या विषयी काही ना काही आठवण आज त्या ठिकाणी असेल. माजी विद्यार्थी बोलायला लागले किंवा त्यांना जर बोलायला संधी दिली असते प्रत्येकाला, तर प्रत्येकाच्या किमान तास-तासभर त्या ठिकाणी आठवणी चालल्या असत्या. इतक्या आठवणी रंजित त्या शाळेच्या संदर्भामध्ये असतात. नुसत्या कॉलेजच्याच नाही, शाळेच्या सुद्धा आठवणी त्या ठिकाणी तशाच स्वरूपाच्या असतात. आणि म्हणून एक आगळं वेगळं स्थान मराठी शाळेविषयी किंवा हायस्कूलविषयी, त्या शिक्षकांविषयी प्रत्येकाच्या मनामध्ये त्या ठिकाणी असतं. आजच्या या शिक्षण व्यवस्थेमध्ये ज्या वेळेला हे सगळे विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या माध्यमातून आपण पुढे घेऊन जात असतो, त्यावेळेला ज्या ज्या भौतिक सुविधा त्यांना उपलब्ध करून द्यायच्यात, त्यामध्ये जिल्हा परिषदेच्या माध्यमातून असेल, अनेक आपल्या संस्थांच्या माध्यमातून असेल, त्याच्यानंतर अनेक निर्णय, अनेक गोष्टी करण्याचं काम त्या ठिकाणी आम्ही करतोय. काहींचं मूर्त स्वरूप आता दिसतंय, काहींचं अजून त्या ठिकाणी दिसायला वेळ लागेल. परंतु जे या आपल्या सगळ्या शिक्षण व्यवस्थेसाठी करणं गरजेचं आहे ते या ठराविक कालावधीमध्ये करण्याचं काम आम्ही सर्वजण त्या ठिकाणी करतोय. आणि त्याच्यामध्ये आम्हाला सर्वांनाच, आदरणीय वळसे पाटील साहेब असतील, अजितदादा असतील, सुप्रियाताई असतील, या सगळ्यांच्याच माध्यमातून जिथं जिथं गरज पडेल, जिथं जिथं यांची मदत घ्यायची वेळ येईल, त्या ठिकाणी या सगळ्यांची मदतीनं त्या क्षेत्रातल्या मग शिक्षकांच्या असतील, इमारतीच्या असतील किंवा भौतिक सुविधांच्या असतील, काही प्रशासकीय असतील, त्या अडचणी सोडवण्याचं काम आम्ही जिल्हा परिषदच्या माध्यमातून त्या ठिकाणी. ब्युरो चीफ जयेश शाह, शिवनेर प्राईम, आंबेगाव. शिवनेर प्राईम टाइप करून सबस्क्राइब करा, घंटीच्या बटनावर टिक करा, लाईक करा आणि शेअर करा.